नक्कीच सांगू इच्छितो. पहिले तर खूप खूप धन्यवाद केडे रायगड, BNM रायगड आणि मीडिया टीम सगळ्यांचं थँक्यू. आणि जे प्राईम फॅमिलीचं पण थँक्यू. जे लास्ट 6, 7, 8, 9 फेब जे 4 दिवसाचा एक्सपो होता, आज 4था दिवस होता आणि खूप मस्त असा रिस्पॉन्स भेटलाय. टोटल 144 प्लस बुकिंग माझ्या इथे झालेल्या आहेत. या खुशीच्या दिवसामध्ये मी तुम्हाला सर्वांना ऑलरेडी इथे आमंत्रित करू इच्छितो. आणि ज्या ज्या कस्टमरनी आपल्याकडे बुकिंग केली त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. आणि ज्यांचे जे सपोर्ट होता, जसं माझी टीम असेल, सर्व क्लोजिंग टीम असेल, सोर्सिंग टीम असेल, RM टीम असेल, किंवा ऑन फ्लोर काउंट करणारी टीम असेल, किंवा माझे पार्टनर मनोज डोंगरे सर असतील, किंवा आमचे मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश सर असतील, त्यांच्या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद करतो. कारण की जो रिस्पॉन्स भेटलाय तो अविश्वसनीय होता. आणि त्याच्यामध्ये खूप खुशी होते सांगताना आज की आजचा हा लास्टचा डे आपण इथं सेलिब्रेट करतोय. आणि आम्ही केक आणला होता 150चा. मला गॅरंटी की एंड पर्यंत आम्ही तो 150 पण क्रॉस करू. काय सांगाल, एअरपोर्ट पण आपलं सुरू झालेलं आहे आणि कुठले जवळपासचे प्रोजेक्ट आपले आहेत कुठेतरी त्याच्यामुळे, आणि कमी किमतीमध्ये लोकांना घरं तुम्ही अवेलेबल करून देता, त्याच्यामुळे हा आपला यशस्वी झाला. येस, डेफिनेटली. जसं की आपण प्रेस नोट घेतली होती याला तुर्बेला, त्यावेळेस आपण डिक्लेअर केलं होतं की अफोर्डेबल हाऊसिंग हा पुढे भविष्यात भेटणं खूप मुश्किल आहे. कारण की लास्ट टू लास्ट इयर ऑलरेडी एअरपोर्ट चालू नव्हतं झाला आणि त्या टायमाला 30 ते 35 लाखामध्ये एअरपोर्टच्या बाजूला फ्लॅट भेटत होते. तो पुष्पक नगर आता एरिया ऑलरेडी अवेलेबल नाहीये तेवढ्या कमी किमतीमध्ये भेटण्यासाठी. पण मी तिथं अनाऊन्स केलं होतं की मी गिरवली सारखं लोकेशन घेऊन येईन, अफोर्डेबल होम घेऊन येईल. 30 ते 35 लाखामध्ये 1 BHK असेल. आणि तो प्रोजेक्ट मी इथे लॉन्च केला होता आणि खूप सक्सेसफुली ऑलमोस्ट 75% त्या प्रोजेक्ट मधला माल माझा सोल्ड आउट झालाय. त्याचबरोबर खांदावलीचा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता, तोही चांगल्या प्रमाणे इथे सेल झालाय. चांगला रिस्पॉन्स भेटला. आणि पुष्पक नगरलाही चांगला रिस्पॉन्स भेटला होता. जसं लास्ट टाइम मी लास्ट इयर जे प्राईमनं पुष्पक नगर हे दाखवलं होतं सगळ्यांना की पुष्पक नगर काय, तसं ह्या वेळेस सर्वांना जे प्राईम मध्ये गिरवले काय हे दाखवायचं होतं आम्हाला. आणि ते आम्ही सक्सेसफुली दाखवले. म्हणजे जर गिरवले असेल तर डायरेक्ट जे प्राईमच इक्वल टू करणार आम्ही. काही ठिकाणी तुमच्या प्रोजेक्टला प्रयत्न असेल, हा जो आपण विश्वास दाखवलेला आहे तो कायम ठेवण्याचा कशा प्रकारचा प्रयत्न येत्या काळात पण पाहायला मिळेल? यस, नक्कीच सांगू इच्छितो. ज्या होम बायर्सने आपल्यावरती ट्रस्ट ठेवून जे काय बुकिंग केलं ते त्यांचा ट्रस्ट जो असेल तो ट्रस्ट आपण नक्कीच कंटिन्यू ठेवू. आणि कुठेही त्यांना दिलेल्या कमिटमेंट फेल नाही होणार याची आम्ही नक्कीच पूर्तता करू. आणि जे काय आपलं टाइमली पोझिशन असेल, अफोर्डेबल हाऊसिंग जे आपण करतो, टाइमली पोझिशन असेल किंवा क्वालिटी असेल, याच्यावरती आम्ही नक्कीच ध्यान देतो की कस्टमर नाराज नाही झाले पाहिजे आणि त्यांनी जे स्वप्न बघून इथं घर घेतलं ते स्वप्न त्यांचं चांगल्यारीत्या पूर्ण हो. जास्त पसंती मिळाली यावेळी? मी सांगतो लवकरच. इथं जो एक्सपो झाला याच्यामध्ये अफोर्डेबल जास्त हे भेटलं होतं. ज्यांचं बजेट मोस्टली 35 to 80 lakhs पर्यंत जो बजेट आहे, या सेगमेंटमध्ये भरपूर कस्टमरच्या व्हिजिट झाल्या. ऑलमोस्ट माझ्या जे प्राईमच्या स्टॉलला ऑलरेडी 1000+ व्हिजिट झाल्यात आणि ऑलमोस्ट 144 क्रॉस आकडा झालाय बुकिंगचा. काही प्रकार मला सोलरचा पण
यस नक्कीच, खांदा कॉलनीचा प्रोजेक्ट मी इथे लॉन्च केला होता. ऑलमोस्ट 2 BHKचा तिथे मी सोल्ड आउटचा बोर्ड लावलाय. पूर्ण प्रोजेक्ट मध्ये फक्त 6 युनिट माझ्याकडे उरलेत आहेत. आणि जसं मी गिरवले बोललो, गिरवलेमध्ये पण माझ्याकडे फक्त 25% माल बाकी आहे, जो 14 तारखेला मला लॉन्च करायचा आहे. अजूनही टाइम गेला नाहीये. 14 तारखेपर्यंत या 25% माल बॅलन्स आहे, तो मी विकायला रेडी आहे. 14 तारखेला तो प्रोजेक्ट पण सोल्ड आउटचा बोर्ड लावू आपण. सर्वात प्रथम मी सर्वात प्रथम मी आभार व्यक्त करेल मीडियाचं. तुम्ही 4 दिवस न थकता न थांबता हा सगळा कव्हरेज तुम्ही केलेला आहे, तर सगळ्यात प्रथम तुमच्यासाठी जोरदार टाळ्या मीडियासाठी. दुसरे धन्यवाद आमच्या टीमचे, जे प्राईमची जी पूर्ण टीम आहे, सेल्स टीम असेल, सगळे डायरेक्टर्स असतील, मिस्टर अविनाश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्राईमचा जो चढता आलेख चालू आहे. तर ह्या पूर्ण प्रवासामध्ये ह्या पूर्ण जे प्राईम टीमचं खूप अभिनंदन. ते दिवस रात्र मेहनत करत आहेत, त्यामुळे जे प्राईम आज या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर त्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार क्लॅप करा. ठीक आहे. क्रेडाई BNM रायगड ही संस्था, त्यांनी आज हे पूर्ण आयोजन केलेलं आहे. जे प्राईम बिल्डकॉन त्याच्यामध्ये मेन स्पॉन्सर ह्या रूपामध्ये तुमच्या सेवेस हजर आहे. आणि सगळ्यात मोठा स्टॉल घेऊन आपण इथे जे 150 लोकांचं घराचं स्वप्न आज आपण पूर्ण केलेलं आहे. तर मला सांगण्यास आनंद होतोय की 150 घरं म्हणजे हे 150 लोकांनी आयुष्यभर पाहिलेलं सगळ्यात मोठं स्वप्न आज पूर्ण केलं आपण. 60 कोटी रुपयांची उलाढाल या व्यवहारात होते, तर याच्यामध्ये आनंद आहे. दुसरी गोष्ट की जे प्राईमची जी 10 लाख घरांची डिलिव्हरीची स्वप्न आहे, त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा माइलस्टोन आहे. आज 4था दिवस आपला क्रीडा एक्झिबिशनचा आहे, पण कोणाचीच एनर्जी डाऊन झालेली दिसत नाहीये. सगळ्यांना वाटतं की हा इव्हेंट असं चालू राहो. ठीक आहे, कारण कस्टमरचा ओघ जे प्राईमच्या ह्या स्टॉलमध्ये, ह्या पॅव्हिलियनमध्ये अजिबात कमी झालेलं नाहीये. काल आपल्या स्टॉलमध्ये उभं राहायलाही जागा नव्हती. समोरून आपण आता जे 2-3 सेक्शन आहे, मी चालू करेल पुष्पकनगर पासून. लास्ट इयर आपण जे एक्झिबिशन मध्ये पार्ट घेतला होता, तर आपला मेन उद्देश होता की पुष्पकनगरला प्रमोट करणे. जे प्राईमने पुष्पकनगरला सांताक्रूज 2.0 म्हणून मार्केटमध्ये आणलं. पूर्ण ब्रँडिंग पुष्पकनगरची जे प्राईमने केलेली आहे. तर आज जे पुष्पकनगर जे ग्लो होतंय आणि जे सगळ्यांना मार्केटमध्ये जो पुष्पकनगरचा मेसेज झाला, ब्रँडिंग झाली आहे, त्याच्यामध्ये जे प्राईमचा सगळ्यात मोठा हात आहे. आणि आज 1 वर्षानंतर आपण पूर्ण जो MSRDC एरिया आहे, जो नेक्स्ट पुष्पकनगर नंतर काय, असं सगळ्यांना प्रश्न होता. तर तो प्रश्नाचं उत्तर जे प्राईम घेऊन आलेलं आहे. MSRDC हा एरिया आहे, त्याच्यामध्ये अरिवली, गिरवले, आष्टे, भातान हा पूर्ण एरिया आहे, जो एक्सप्रेसवेला लागून आहे, पळसे फाट्याला लागून आहे. त्या एरियामध्ये आपल्या 4 टाउनशिप येत आहेत. त्याच्यापैकी पहिली जी टाउनशिप आहे जे प्राईम स्वस्तिक, हिचं आपण परफेक्टली त्याचं लॉन्चिंग 14 तारखेला आहे, पण आपण बिफोर लॉन्चिंग 75% माल आपला सोल्ड आउट झालेला आहे. तर हे पूर्ण जे प्राईम टीमचं यश आहे आणि लोकांनी आपल्यावरती जो दाखवलाय विश्वास, त्याचं हे प्रतीक आहे. आपण जे फ्लॅट्स विकतो ते फक्त फ्लॅट्स असं फक्त कन्स्ट्रक्शन करून विकणं नाही, तर त्याचं एक घर जे राहणार, जो व्यक्ती राहणार आहे, त्याला ते भावनात्मक दृष्ट्या आपण जोडले जातो. त्याला क्वालिटी अफोर्डेबल प्राइसमध्ये आपण विकतो आणि त्याला प्रीमियम फील देतो. त्याच्यामुळे ही जी जे प्राईमची जो जे प्राईमचा प्रयत्न चालू आहे, हा असा अविरतपणे चालू राहील आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये राहील. आता आपण रिडेव्हलपमेंट ह्या क्षेत्रामध्ये पण पदार्पण केलंय. जी पहिली सोसायटी आपण घेतली होती, त्या सोसायटीचं डिमॉलेशन अजून बाकी आहे, प्रोजेक्ट पूर्ण सोल्ड आउट झालेलं आहे. तर हे जे प्राईमचे जे रेफरन्स बायर्स आहेत, मोस्टली त्या लोकांनी ती घरं घेतलीत. तर याच्यावरून असं आपल्याला समजतं की जे प्राईमने ज्या टाइमली डिलिव्हरी दिल्यात, बिफोर टाइमली पोझिशन दिले, त्याचं हे प्रतीक आहे की कमीत कमी मार्केटिंगमध्ये पण आपला जास्तीत जास्त सेल होतोय. कारण कस्टमर आपल्यासोबत हॅपी आहेत आणि आपण त्यांना जे व्हॅल्यू फॉर मनी देतोय ते त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे.